Friends, welcome to my YouTube channel DHAWARE'S Physics. In this video we are going to study the angular momentum of a single particle. म्हणजे आजच्या पिरियड मध्ये बेटा आपल्याला सिंगल पार्टिकलचं म्हणजेच पॉइंट मासचं अँग्युलर मोमेंटम काढायचं आहे. आता हे अँग्युलर मोमेंटम कसं काढायचं त्यासाठी बेटा थोडंसं कालचं आठवणं तुला गरजेचं आहे. काल आपण टॉर्क ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल सिंगल पार्टिकल पाहिलं. त्याच्यामध्ये आपण असं स्टडी केलं होतं, हे जे टॉर्क आहे, टॉर्क इज अ ॲनालॉगस क्वांटिटी ऑफ अ फोर्स इन अ ट्रान्सलेटरी मोशन. म्हणजे काय बेटा, ट्रान्सलेटरी मोशनमध्ये जे काम फोर्स करते ते काम रोटेशनल मोशनमध्ये कोण करते तर टॉर्क करते. लक्षात घ्यायचं. मग आपण टॉर्क डिफाईन करताना आठव बेटा, कालच्या परवाच्या पिरियडमध्ये लेक्चरमध्ये आपण काय स्टडी केलं होतं, टॉर्क इज अ द मोमेंट ऑफ, कुणाचं मोमेंट होतं, द मोमेंट ऑफ फोर्स. मोमेंट ऑफ फोर्स इज कॉल्ड टॉर्क असं म्हटलं होतं. मग सेम वेनं याला कॉपी पेस्ट करायचं आहे आणि आज आपल्याला अँग्युलर मोमेंटमला डिफाईन करायचं आहे. त्याच्यासाठी आधी बेटा लक्षात घे, अँग्युलर मोमेंटम आपण एलनं डिनोट करतो आणि याची जी ॲनालॉगस क्वांटिटी कुठली इन ट्रान्सलेटरी मोशन ती कोणती असती तर लिनियर मोमेंटम. त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. म्हणजे ट्रान्सलेटरी मोशनमध्ये जे काम लिनियर मोमेंटम पी करणार आहे ते काम रोटेशनल मोशनमध्ये कोण करतंय, अँग्युलर मोमेंटम करतंय. मग बेटा आता याच्यासारखं याला कॉपी करत अँग्युलर मोमेंटमला आपल्याला कसं डिफाईन करतंय, काय सांगतंय हे, द मोमेंट ऑफ फोर्स इज कॉल्ड टॉर्क. तर इथं काय म्हणावं लागेल, इथं एलची ॲनालॉगस क्वांटिटी कोणती, लिनियर मोमेंटम पी. तर मी कसं डिफाईन करू शकतो या अँग्युलर मोमेंटमला, तर मी याला असं डिफाईन करू शकतोय, द मोमेंट ऑफ, बघा कुणाचं मोमेंट आहे, द मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम, द मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ पार्टिकल. लक्षात असू द्यायचा, द मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ पार्टिकल अबाउट एनी पॉइंट और एनी पॉइंट असेल किंवा कोण असेल, अबाउट एनी पॉइंट और ॲक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड अँग्युलर मोमेंटम असं म्हणू शकतो. त्याला इज कॉल्ड, मी थोडक्यात एल लिहितो, अँग्युलर मोमेंटम. मग बघ बेटा, आता तुझ्या पुढं डेफिनेशन तयार झाली. अँग्युलर मोमेंटम वेक्टर क्वांटिटी एल बारने इंडिकेट करणार. कशी डेफिनेशन तयार केली आपण, द मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ पार्टिकल अबाउट एनी पॉइंट और ॲक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड अँग्युलर मोमेंटम. मग तुला आता लक्षात आलं अँग्युलर मोमेंटमला आपण कसं डिफाईन केलं बेटा. कसं डिफाईन केलं तर आपण टॉर्कची ॲनालॉजी यूज केली. टॉर्कला जे काम केलं तेच अँग्युलर मोमेंटमला केलं आणि आपल्याला कळालं की अँग्युलर मोमेंटम कोण आहे, इट इज द मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ पार्टिकल अबाउट एनी पॉइंट और ॲक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड एल. मग आता याला फॉर्म्युलेशन कसं करता येईल, याला तयार फॉर्म्युला कसा मिळवता येईल, तर मी असं म्हणतो अँग्युलर मोमेंटम काय म्हणते रे, डेफिनेशन काय सांगते, लिनियर कोण आहे हा, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. मग मोमेंट ऑफ फोर्स काल कसं काढलं होतं, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स मल्टिप्लाइड बाय मोमेंट आर्म. तुला आठवतं बेटा मोमेंट आर्म काय होतं, कालच्या व्हिडिओमध्ये काय स्टडी केलं, मोमेंट आर्म इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन कुणाकुणातलं, लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स अँड ॲक्सिस ऑफ रोटेशन. आज सुद्धा ते कुणातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल, हे कुणाचं मोमेंट आहे, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. हे बघ हे लक्षात ठेवायचं आहे तुला. मग कुणातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल, ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि कोण, लिनियर मोमेंटम म्हणजे पी. ह्याच्या लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर लिनियर मोमेंटम मधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्याला आपण मोमेंट आर्म म्हणणार. मग बेटा कसा फॉर्म्युला तयार करता येईल, अँग्युलर मोमेंटम म्हणजे कोण असेल, मॅग्निट्यूड ऑफ पी, पी मीन्स कोण, लिनियर मोमेंटम, मल्टिप्लाइड बाय काय सांगता येईल याला, मल्टिप्लाइड बाय मोमेंट आर्म. हा जो काही प्रॉडक्ट असेल या प्रॉडक्ट आपण अँग्युलर मोमेंटम म्हणू. आता कसं याला कसं डिफाईन करायचं आहे त्याच्यासाठी आपण बघू, आपण लिनियर मोमेंटमची लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स काय असते. इमॅजिन कर बेटा, हे एक्स वाय प्लेन आहे, आपण इथं जे कन्सिडर केलं हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा एक वाय ॲक्सिस आहे. आणि याच्यात एनी पार्टिकल ए विच इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी अलॉंग दिस डायरेक्शन, या डायरेक्शननं व्ही बार आहे म्हणजे त्याच डायरेक्शननं कोण असेल, पी बार म्हणजे त्याचं लिनियर मोमेंटम सुद्धा असेल.
हा एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे आणि इथून असा इकडल्या डायरेक्शननं कोण असेल, झेड ॲक्सिस असेल. मग असं इमॅजिन करू आपण हा पार्टिकल कुठं मूव्ह व्हायला आहे, इन द एक्स वाय प्लेन. म्हणजे मी असं ही रे सोडली इथं, तर याला मी काय म्हणू शकतो, या पी ए पॉईंटचा हा पोझिशन वेक्टर झाला आर बार झाला बेटा. मग आता या डायरेक्शननं पी बार आहे, म्हणून ही लाईन जर मी अशी पाठीमागं वाढवायचा प्रयत्न केला या टाईपनं, अशी पाठीमागं वाढवली तर या लाईनला आपण असं म्हणू शकतो बेटा काय, लाईन ऑफ ॲक्शन ऑफ लिनियर मोमेंटम. म्हणजे कोणत्या डायरेक्शननं मोमेंटम ॲक्ट होईल, इकडल्या डायरेक्शननं, कारण या डायरेक्शननं पार्टिकल मूव्ह व्हायला आहे. कोणत्या प्लेनमध्ये मूव्ह व्हायला आहे, इन अ एक्स वाय प्लेन. मग बेटा ही जी लाईन झाली, ही लाईन झाली लाईन ऑफ ॲक्शन ऑफ लिनियर मोमेंटम. मग आपल्याला काय, ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठे आहे बघ, याच्या भोवती पार्टिकल फिरणार आहे, या ॲक्सिसच्या भोवती, म्हणजे कोणता, झेड ॲक्सिसच्या भोवती. मग मी काय करतो, इथून इकडं असा परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. मग मी हा परपेंडिक्युलर इथं ड्रॉ केला, मी त्याला असं म्हणतो हा ओरिजिन ओ होता आणि हा बी होता. मग बघ बेटा काय करायचं आपल्याला, हा जो ए पार्टिकल आहे हा झेड ॲक्सिस भोवती या सर्क्युलर पाथमध्ये आपल्याला असं फिरवायचं आहे, कारण त्याचं आपल्याला अँग्युलर मोमेंटम काढायचं आहे. मग जर आपल्याला या सर्क्युलर पाथमध्ये त्याला असं फिरवायचं असेल तर काय कळालं आपल्याला, हे ओ बी हे ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे बघ, झेड ॲक्सिस इथं आहे. मग ह्या ॲक्सिसच्या भोवती हा पार्टिकल आपल्याला असा सर्क्युलर पाथमध्ये फिरवायचा आहे. मग आपल्याला हा ॲक्सिस ऑफ रोटेशन झेड झाला, याच्यापासून याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स कोण, ओ बी. म्हणजे मोमेंट ऑफ आर्म म्हणजे कोण आहे इथला, ओ बी. हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि ही जी ती लाईन ऑफ ॲक्शन ऑफ लिनियर मोमेंटम. मग हे व्ही बारची आणि पी बारची डायरेक्शन एकच आहे, ज्या डायरेक्शननं पी बार आहे त्याच डायरेक्शननं व्ही बार आहे. मग ही जी त्याची लाईन ऑफ ॲक्शन झाली ह्या लिनियर मोमेंटमची, याच्यातलं आणि ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनमधलं हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्याला काय म्हणायचं, मोमेंट आर्म असं म्हणायचं. म्हणजे तुला कळालं की मोमेंट आर्म कोण असणार आहे, डिस्टन्स ओ बी असणार आहे आणि मॅग्निट्यूड ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे कोण आहे, पी. मग आता आपला प्रश्न फक्त असा आहे, अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला तयार करायचा आहे, तर ह्या ओ बीला काढायचं आहे. कसं काढतो मी बेटा, बघ इकडं, ह्या मी आर बारला असं पुढे एक्सटेंड करतो, असं एक्सटेंड केलं, हे आर बार आणि पी मधला मी अँगल थीटा घेतो. मग हा अपोजिट अँगल असेल इथला, हा सुद्धा कोण असेल, थीटा असेल. आणि ओ बी काय होईल थीटाची अपोजिट साईड. मग ह्या अपोजिट साईडला मी काय लिहू शकतोय, तर मी याला असं लिहू शकतो, इट इज आर साईन थीटा, कारण ही अपोजिट साईड आहे. अपोजिट साईड म्हटलं की आपण साईन घेतो त्या अँगलचा. मग साईन थीटा घेतला तर कसा येईल, ओ बी अपॉन आर, म्हणजे ओ बी इज इक्वल टू आर साईन थीटा. मी ते इथं पुट करतो, ओ बी मीन्स काय आले, आर साईन थीटा. म्हणजे एल चा फॉर्म्युला आपल्याला असा मिळाला, पी आर साईन थीटा. या टाईपनं आपण हा फॉर्म्युला तयार केला बेटा, ठीक आहे. मग आता हा फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो बेटा, हे पी असेल, मी याला रिझॉल्व करतो, एक कॉम्पोनंट मी त्याचा इकडे घेतो आणि एक इकडे घेतला, थीटाला हा लागू नये म्हणून हा असेल पी कॉस थीटा आणि हा परपेंडिक्युलर आहे म्हणून याला म्हणायचं पी साईन थीटा. बघा आता बेटा, हा कुठे आहे, अलॉंग रेडियस कॉम्पोनंट आहे, म्हणून पी कॉस थीटाला म्हणायचं रॅडियल कॉम्पोनंट ऑफ लिनियर मोमेंटम पी. आणि हा कसा आहे, परपेंडिक्युलर आहे, या रेडियसला परपेंडिक्युलर आहे म्हणून याला म्हणायचं ट्रान्सवर्स कॉम्पोनंट ऑफ लिनियर मोमेंटम. नीट ऐक बेटा, पुन्हा एकदा सांगतो, पी कॉस थीटा पीचा कॉम्पोनंट आहे, अलॉंग रेडियस आहे म्हणून रॅडियल कॉम्पोनंट आणि हा परपेंडिक्युलर आहे म्हणून कोणता, ट्रान्सवर्स कॉम्पोनंट. मग बेटा ह्या कंपोनंटकडे पाहिलं की तुझ्या लक्षात येईल की या पार्टिकलला सर्कलमध्ये फिरायला लावणारा, ह्या जे सर्कलमध्ये आपला पार्टिकल फिरणार आहे या सर्कलमध्ये फिरायला लावणारा कंपोनंट कोणता आहे, पी साईन थीटा. म्हणजे अँग्युलर मोमेंटसाठी फक्त कुणाचा रोल महत्त्वाचा आहे, पी साईन थीटाचा. म्हणून हा फॉर्म्युला आता मी बेटा दोन प्रकारे लिहितो. कसा इकडे पाहशील, हा एल इज इक्वल टू काय मिळाला आपल्याला, पी आर इंटू साईन थीटा. मी याला असं सुद्धा लिहू शकतो, हा एक प्रकार लक्षात घे, एल इज इक्वल टू पी आणि हा आर साईन थीटा मी सेपरेट बाजूला लिहितो. बघ डायग्राम वरून लक्षात घे, आर साईन थीटा म्हणजे कोण आहे, ओ बी. कोण आहे हे, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, म्हणून मी याला असं सुद्धा लिहू शकतो असतो पी इंटू आर. कसलं डिस्टन्स आहे, परपेंडिक्युलर, हे महत्वाचं आहे. हा एक प्रकार झाला. आणि दुसरा जो प्रकार आहे तो मी असा लिहिला असता, एल इज इक्वल टू मी आर बाजूला आणि पी साईन थीटा लिहितो.
मग हे असं जर लिहिलं तर काय आलं, आर म्हणजे कोण आहे, पोझिशन वेक्टर आहे, आणि पी साइन थिटा म्हणजे हा कोण आहे, पी परपेंडिक्युलर, हा परपेंडिक्युलर कंपोनंट ऑफ कुणाचा आहे, लिनियर मोमेंटमचा आहे. त्याला काय नाव दिलं आपण मगाशी, ट्रान्सवर्स कंपोनंट. मग आपल्याला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, पण कधी कधी आपण त्याला असं सुद्धा लिहू शकतो बेटा, लक्षात घे. मग तुला कळालं अँग्युलर मोमेंटमची डेफिनेशन लक्षात आली, फॉर्म्युला लक्षात आला. हाच फॉर्म्युला बेटा आपण असं लिहू शकलो असतो, पी म्हणजे कोण आहे, एम व्ही आर इंटू साइन थिटा. हे सुद्धा आपलं काय झालं, अँग्युलर मोमेंटमचा दुसरा फॉर्म झाला. ठीक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला हा आहे, लिनियर मोमेंटम मल्टिप्लाइड बाय आर परपेंडिक्युलर. म्हणजे आपण याला असं लिहू शकतो, पी म्हणजे हे एम व्ही असेल इंटू आर परपेंडिक्युलर. हा फॉर्म्युला आपल्या खूप कामाचा बेटा, लक्षात असू द्यायचं. ठीक आहे. मग तुला कळालं अँग्युलर मोमेंटमचा हा सुद्धा फॉर्म्युला असतो, त्याला आपल्याला असं सुद्धा लिहिता येईल किंवा असं सुद्धा लिहिता येईल. मग याला काय म्हणायचं बेटा, ट्रान्सवर्स कंपोनंट ऑफ लिनियर मोमेंटम. आणि हा कोणता झाला, रेडियल कंपोनंट ऑफ लिनियर मोमेंटम. मग तुला कळालं की याचा रोल बिलकुल नाही मधात, फक्त कुणाचा रोल आहे, पी साइन थिटा. म्हणजे अँग्युलर मोमेंटम इज इंडिपेंडंट ऑफ रेडियल कंपोनंट ऑफ द लिनियर मोमेंटम अँड इट डिपेंड्स अपॉन, कुणावर डिपेंड आहे, हा ट्रान्सवर्स कंपोनंट ऑफ द लिनियर मोमेंटम. ठीक आहे. आता जाऊ आपण याच्या डायरेक्शनकडं. हा फॉर्म्युला लक्षात आला, हा किंवा आपण असा लिहू शकतो. हे दोन्ही इक्विव्हॅलंटच आहे. आर साइन थिटा म्हणजे काय, आर परपेंडिक्युलर. ठीक बेटा. आता आपल्याला बघू याची डायरेक्शन कशी काढायची. आता अँग्युलर मोमेंटमसाठी डायरेक्शन काढायला पुन्हा अगेन वी विल यूज द राईट हँड थंब रूल. बघा आपल्याला हा कोण आहे, ही डायरेक्शन आर ची बेटा, आणि हा पी किंवा व्ही. मी काय करतो, हा राईट हँड आहे, आर कडून पी कडं म्हणजे व्ही कडं मी रोटेट करायलोय. मी असे फिंगर कर्ल्स केले. राईट हँड थंब रूल काय सांगतंय, कर्ल द फिंगर्स. का फिंगर्स कर्ल केले आपण, मग ज्या डायरेक्शन थंब असेल त्या डायरेक्शन अँग्युलर मोमेंटम असेल. मग हे हा आर बार आहे आणि हा पी, आर कडून पी कडे मी फिंगर्स कर्ल केले, असे कर्ल केले, अंगठा इकडे आला म्हणजे या डायरेक्शननं. मग या डायरेक्शनला कोण आहे, असं कोण असतं इथं, झेड ॲक्सिस असेल. हे बघ इथला झेड ॲक्सिस इथं नेला म्हणजे अँग्युलर मोमेंटम इज अलॉंग द झेड ॲक्सिस, ॲक्सिसच्या अलॉंग गेलं. सो अँग्युलर मोमेंटम इज ऑल्सो कॉल्ड ॲक्सियल वेक्टर. वाय इट इज called axial vector because it is directed along the axis of rotation. मग बेटा आता तुला कळालं की या पॉइंटला अँग्युलर मोमेंटम कसं आहे, असं आहे, आउटवर्ड डायरेक्शन. कशानं कळालं, राईट हँड थंब रूलनं. या डायरेक्शन आपल्याला अँग्युलर मोमेंटम मिळालं. म्हणून अँग्युलर मोमेंटम इज ऑल्सो नोन ॲज, त्याला कसला वेक्टर म्हणतात, तर इथं लिहिलो मी, इट इज ऑल्सो नोन ॲज द ॲक्सियल वेक्टर बिकॉज इट इज डायरेक्टेड अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. चल बेटा आता तुला डायरेक्शन सुद्धा कळाली अँग्युलर मोमेंटमची कशी. आता कशाचा प्रश्न आहे, तर तुला आता विचार करायचा आहे की याला वेक्टर फॉर्ममध्ये कसं लिहायचं, ही रिलेशन वेक्टर फॉर्ममध्ये कशी लिहिता येईल. त्याच्यासाठी आपल्याला राईट हँड सिस्टीम हेल्प करते. कशी पाहिली बेटा, हा वेक्टर या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट असतो, हा वेक्टर या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट आहे आणि हा वेक्टर या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट आहे. मग ही राईट हँड सिस्टीम आता मी इथं यूज करायलोय, लक्ष दे व्यवस्थित. मी या ठिकाणी यूज केलं. आत्ताच मला कळालं या डायरेक्शनला यल आहे, या डायरेक्शनला लिनियर मोमेंटम आहे आणि या डायरेक्शनला कोण आहे, आर बार. बट बाळा लक्षात घ्यायचं तुला, आर बार कुठून कुठे आहे, ओरिजिन कडून ए कडं, ओ टू ए आर बार आहे. आपला हे फिंगर मात्र कुठं चाललंय, ए टू ओ. मग याला काय घ्यावं लागेल आपल्याला, मायनस आर बार समजावं लागेल. मग बघ बेटा हे इकडल्या डायरेक्शननं एला आला, इकडल्या डायरेक्शनला पी आणि या डायरेक्शनला आर बार. आता मी इकडे येतो तुझ्या समोर, लक्षात ठेव, हा होता यल, हा होता पी आणि हा होता मायनस आर बार. मग राईट हँड सिस्टीम काय सांगते, एल बार इज इक्वल टू काय असेल, पी बार क्रॉस मायनस आर बार. म्हणून नीट लक्षात असू दे. याचा मी आता वेक्टर फॉर्म लिहिलो की वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहायचं. तर वेक्टर फॉर्म लिहित असताना मला कळालं दिस एल बार इज इक्वल टू
बघ बेटा राईट हँड सिस्टीम कोण आहे, एल बार पी बार मायनस आर बार. तर त्याच्यानुसार मी असं लिहू शकतो, हे पी बार क्रॉस मायनस आर बार. हे मायनस आर बार कळालं का बेटा तुला, का आपण असं अप्लाय केलंय, इकडून इकडे गेला असता तर आर बार असता, पण आपला फिंगर ए कडून ओ कडे येईल म्हणून ते मायनस आर बार आहे. मग मी याला असं लिहू शकतो, हे इट कॅन बी रिटन ॲज आर बार क्रॉस पी बार. सो दिस इज द अँग्युलर मोमेंटम इन वेक्टर फॉर्म. यालाच मी असं लिहू शकतो, हे एल बार इज इक्वल टू आर बार. पी बार मीन्स काय, एम इंटू व्ही बार. एमला आउटसाइड घेतलं तर मी याला असं सुद्धा लिहू शकतो, आर बार क्रॉस व्ही बार. या टाईपनं आला, हा सुद्धा त्याचा वेक्टर फॉर्म झाला. आणि शेवटी बेटा आता अँग्युलर मोमेंटम काढ म्हटले तुला, तर याच्यावरून कसं काढता येईल, एल बार इज इक्वल टू काय आलं, पी बार क्रॉस उलट झालं, हे आर बार क्रॉस पी बार. आणि क्रॉस प्रॉडक्ट आपण कसा सॉल्व करतो माहिती तुला, हे आय जे के असतील, हे आय जे के. आणि इथं आपण काय लिहितो, हा आर एक्स, हा आर वाय आणि आर झेड वेक्टर फॉर्ममध्ये दिले असतील तर पी एक्स पी वाय आणि पी झेड. मग तू काय करायचं आहे, हा डिटर्मिनंट तुला सॉल्व करायचा आहे. आणि हा सॉल्व केला की आपल्याला एल बार हा वेक्टर मिळू शकतो. मग तुला काय काय लक्षात ठेवायचं आहे, अँग्युलर मोमेंटमची डेफिनेशन काय पाहिली आपण इथं. परत त्याचा फॉर्म्युला आपण तयार केला, आर पी साइन थिटा. त्याला वेक्टर फॉर्ममध्ये पी बार आर बार क्रॉस पी बार असं लिहिलं, आणि त्यालाच एम इंटू आर बार क्रॉस व्ही बार असं सुद्धा लिहिता येतं. राहिला प्रश्न आता याचं युनिट काय असेल, तर आपल्याला इथून युनिट काढता येईल. याचं कसं युनिट काढता येईल, या मासचा असेल किलोग्रॅम, म्हणून आता मी इथं शिल्लक स्पेस आहे या ठिकाणी मी त्याचं युनिट लिहिलं. काय युनिट तयार झालं, मासचा असेल किलोग्रॅम, वेलॉसिटीचा असेल मीटर पर सेकंद, आणि आरचं मीटर म्हणजे काय, किलोग्रॅम इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंद. हे त्याचं युनिट झालं बेटा. काय तयार केलं, किलोग्रॅम इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंद, हे त्याचं युनिट झालं अँग्युलर मोमेंटमचं. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द अँग्युलर मोमेंटम. तुला कोणते कोणते फॉर्म्युले कलेक्ट करायचे आहेत बेटा, एल इज इक्वल टू एम व्ही आर साइन थिटा किंवा पी आर साइन थिटा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला हा आहे, एल इज इक्वल टू पी इंटू आर परपेंडिक्युलर किंवा एल इज इक्वल टू एम व्ही इंटू आर परपेंडिक्युलर, असं तुला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि वेक्टर फॉर्ममध्ये जर आला तर तुला हा क्रॉस प्रॉडक्ट सॉल्व करायचा आहे, आय जे के मांडून हा क्रॉस प्रॉडक्ट तू सॉल्व केलास की तुला अँग्युलर मोमेंटम वेक्टर फॉर्ममध्ये मिळू शकतं. आणि त्याचा वेक्टर फॉर्म असा आहे, तो अशा प्रकारे हे अँग्युलर मोमेंटम आपण स्टडी केलं बेटा, कुणासाठी, फॉर अ सिंगल पार्टिकल. ठीक आहे. आता आपण बघू अँग्युलर मोमेंटमवरती प्रॉब्लेम्स कसे विचारले जातात, त्या प्रॉब्लेमचा विचार करू आपण. बघा स्क्रीनवरती तुमच्यासाठी फर्स्ट प्रॉब्लेम आहे. काय म्हणत आहे हा प्रॉब्लेम आपण वाचू. काय म्हणणं या प्रॉब्लेमचं, द मास ऑफ इलेक्ट्रॉन इज 9 इंटू 10 टू द पॉवर -31 kg. मीन्स काय, मास ऑफ इलेक्ट्रॉन इज गिवन, इट इज 9 इंटू 10 टू द पॉवर -31 kg. देन and revolves around the nucleus of an atom in a circular orbit of radius. बघा ऑर्बिटची रेडियस दिली, सर्क्युलर ऑर्बिटची किती दिली, 4 एंगस्ट्रॉम एवढे दिली, म्हणजे 4 इंटू 10 टू द पॉवर -10 मीटर एवढे रेडियस गिवन आहे. पुढं काय म्हणतं आणखीन, विथ द स्पीड. बघा स्पीड गिवन आहे, त्याची किती स्पीड आहे म्हणते, विथ द स्पीड 6 इंटू 10 टू द पॉवर 6 मीटर पर सेकंद. आणि टू फाइंड. बघा बेटा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, काय कॅल्क्युलेट करायचं आहे, अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे आपल्याला एल फाइंड आउट करायचं आहे. बघा काय काय कळालं आपल्याला, मास ऑफ इलेक्ट्रॉन इज गिवन, radius of circular orbit is given, and velocity of electron is given, and we want to determine the angular momentum. बघा मग आपल्याला आताच बघितलं आपण, L मीन्स काय असते, एम व्ही आर परपेंडिक्युलर, एम व्ही आर परपेंडिक्युलर. कसलं डिस्टन्स पाहिजे, परपेंडिक्युलर डिस्टन्स. बघा आता ॲटमच्या बाबतीत काय असेल, सेंटरला न्यूक्लियस असेल आणि हा इलेक्ट्रॉन, ऑलरेडी व्ही इज परपेंडिक्युलर टू आर असतंय, म्हणजे आपल्याला इथं काय लिहिता येऊ शकतो, हे एम इंटू व्ही आणि आर परपेंडिक्युलर म्हणजे काय घेता येईल, रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट अशी घेता येऊ शकते आपल्याला ऑलरेडी. चला व्हॅल्यूज पुट करतो मी. हे एल इज इक्वल टू मास ऑफ इलेक्ट्रॉन इज 9 इंटू 10 टू द पॉवर -31, वेलॉसिटी इज 6 इंटू 10 टू द पॉवर 6, आणि आर रेडियस इज 4 इंटू 10 टू द पॉवर -10 एवढी
तर चला बघा पुढं आपण सिम्प्लिफाय करू आपण 9 6 चा 54 × 4 × 10 टू द पॉवर किती झाले बघा 31 - 10 मीन्स -41 आणि +6 किती झाल्या 10 टू द पॉवर -35 अशा झाल्या. मग आता मी याला परत मल्टिप्लाय करतो 4 4 जा 16 कॅरी 1 4 5 जा 20 +1 मीन्स 21 असे येतील. So it is 10 to the power -35. So L is equal to 2.16 × 10 to the power -33 होत्या. बघा दोन डेसिमल इथं पॉईंट घेतला -33 युनिट असेल याचं किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद. मग बघा आता हे ऑप्शन आपल्याला गिवन आहे का नाही ते मला वाटतं ह्याचं कोणतं ऑप्शन असं करेक्ट आहे बघा 2.16 10 to the power -33 म्हणजे बेटा कोणतं बी ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन. तर असा हा फर्स्ट प्रॉब्लेम होता तुम्ही बघितला कसा सॉल्व्ह करायचं ते. चला आता सेकंड प्रॉब्लेम कडे जाऊ आपण. दुसऱ्या प्रॉब्लेमचं काय म्हणणं आहे ते पाहू आपण. बघा स्क्रीनवरती दुसरा प्रॉब्लेम आहे तुमच्यासाठी. तो प्रॉब्लेम बघायला तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसायला लागलाय प्रॉब्लेम. वाचा तोपर्यंत आणि गिवन डाटा नोट करा. स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. व्हिडिओला पॉज करून तो प्रॉब्लेम नोट करा तुम्ही वहीत. बघा सेकंड प्रॉब्लेम काय म्हणणं आहे अ पार्टिकल ऑफ मास m. बघा पार्टिकलचा मास किती m एवढं मास गिवन आहे. is rotating in a plane in a circular path of radius r. बघा सर्क्युलर पाथची रेडियस किती गिवन आहे r एवढी गिवन आहे आणि अँग्युलर मोमेंटम इज L. देन सेंट्रिपेटल फोर्स ॲक्टिंग ऑन पार्टिकल इज. बघा पार्टिकलचं मास m आहे सर्क्युलर पाथची रेडियस r आहे अँग्युलर मोमेंटम L आहे आणि सेंट्रिपेटल फोर्स F काढा म्हणते ते इन टर्म्स ऑफ L. बघा बेटा प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवरती दिसायला आहे ते ऑप्शन बघा प्रत्येक ऑप्शनमध्ये एलचा स्क्वेअर आहे. मग ऑप्शनमध्ये काय हे पाहणं नेहमी गरजेचं आहे की आपल्याला काय वाटतं त्याच्यापेक्षा त्यांना काय पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे. म्हणून प्रत्येक ऑप्शनमध्ये तुम्हाला काय दिसायला आहे एल स्क्वेअर गिवन आहे. म्हणून बेटा आपण काय करू एफ आणि एल अगोदर याला कम्पेअर करू. आपल्याला माहिती सेंट्रिपेटल फोर्स काय असते इट इज गिवन बाय mv²/r. बट आपल्याकडे एल काय असतं बेटा mvr असं असतंय. आपल्याला काय करायचंय आपल्याला फोर्स एक्सप्रेस करायचं इन टर्म्स ऑफ एल. एलच्या फॉर्ममध्ये फोर्स काढायचा आहे. हे सेंट्रिपेटल फोर्स आहे. मग आता मी काय करतो ऑप्शनमध्ये एलचा स्क्वेअर आहे बेटा म्हणून इथं मी एलचा स्क्वेअर करून घेतो. कसा होईल m² v² आणि r² ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड्स. चला आता याच्यामध्ये आपल्याला फोर्स आणायचा. फोर्स काय mv²/r. तर मला इथं r कमी म्हणून मी काय करेल इथं दिस L² इज इक्वल टू मी याला असं लिहितो mv² हे r² आणि ह्याच्यातला एक मास मी इकडं साईडला लिहून टाकतो पलीकडं. कारण सेंट्रिपेटल फोर्ससाठी मला mv²/r पाहिजे. त्याच्यापैकी याच्यातलं एक m मी इकडं डिस्प्लेस केलं. सो L² इज इक्वल टू m × v²/r. काय करतो मी फोर्ससाठी डिवायडेड बाय r पाहिजे बेटा मला म्हणून r ने डिवाइड करतो. त्याच वेळेस r ने मल्टिप्लाय करेल या r² चा काय होईल क्यूब होईल इंटू m असं होईल. आता मला इथं जी क्वांटिटी मिळाली बेटा त्याला मी फोर्स म्हणू शकतो. L² इज इक्वल टू F × mr³ असं आलं. म्हणजेच मला हा F चा फॉर्म्युला असा तयार करता येऊ शकतो याच्या डिवायडेशन मध्ये येईल L² m × r³. मग बेटा आता तुला बघायचंय की हे ऑप्शन आपल्याला दिलंय का. तू चारही ऑप्शन्स चेक कर. चारीपैकी मला असं वाटतं हे ऑप्शन आपल्या ह्याच्यासारखं येईल L² mr³. सो आवर करेक्ट ऑप्शन विल बी काय असेल ए ऑप्शन असेल L² mr³. चल बेटा आता पुढचा प्रॉब्लेम बघ तुला स्क्रीनवरती दिसायला आहे. पुढच्या प्रॉब्लेमचं काय म्हणणं आहे ते आपण नोट करून टाकू. काय म्हणतो बघा पुढचा प्रॉब्लेम काय म्हणणं आहे इफ द अर्थ इज अ पॉइंट मास. ते काय म्हणते अर्थला पॉइंट मास इमॅजिन करा. पॉइंट मास ऑफ बघा अर्थचं मास सांगितलं त्याने किती घ्या म्हणते ते m इज इक्वल टू हे 6 × 10⁻24 kg एवढं मास आहे अर्थचं इमॅजिन करा म्हणते. रिव्हॉल्विंग अराउंड द सन ॲट अ डिस्टन्स ऑफ बघा सनचं डिस्टन्स r गिवन आहे इथं किती दिलेलं आहे 1.5 × 10⁸ मीटर किलोमीटर गिवन आहे बहुतेक. व्यवस्थित वाचा तुम्हाला स्क्रीनवरती प्रॉब्लेम दिसायला आहे. अँड इन अ टाइम बघा त्याचा टाइम पिरियड दिला आहे किती दिलेला आहे 3.14 ×
10⁷ सेकंद एवढा टाइम पिरियड आहे. देन अँग्युलर मोमेंटम ऑफ अर्थ अराउंड सन इज, बघा अर्थचं सनच्या अराउंड अँग्युलर मोमेंटम काढा म्हणते. कसा प्रॉब्लेम बेटा, हा सन असेल आणि याच्या भोवती काय अर्थ रोटेट रिव्हॉल्व होईल. कशी रिव्हॉल्व होईल रे, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. मग हे जे आर आहे ते म्हणजेच आर असेल, त्याची व्हेलॉसिटी पुन्हा परपेंडिक्युलर आहे. आता इथं काही व्ही गिवन नाही, पण काय दिलाय टाइम पिरियड. मग ह्या टाइम पिरियडच्या फॉर्ममध्ये आपल्याला हा व्ही आणावा लागेल. म्हणून मी अगोदर फॉर्म्युला लिहितो. इथं काय फॉर्म्युला आपल्याकडे बेटा, तो फॉर्म्युला लिहिलो मी. बघ असा आहे, एल इज इक्वल टू एम व्ही इंटू आर परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर आर म्हणजेच रेडियस असेल आता इथं. सो एल इज इक्वल टू एम. हा व्ही काही गिवन नाही, म्हणून मी त्याला कशात आणू शकतो, टाइम पिरियडच्या फॉर्ममध्ये. सर्क्युलर मोशनमध्ये आपण टाइम पिरियड पाहिला, आपण काय हे 2πr अपॉन व्ही असं लिहिता येऊ शकतं आपल्याला. काय बघा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, तर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मग मला काय करता येईल बेटा, ह्या इथला जो व्ही, त्या व्हीला काय लिहिता येईल, व्ही जर इकडं आला तर हे 2πr अपॉन टी असं लिहिता येईल. मग मी ह्या व्हीच्या ठिकाणी असं पुट करतो 2πr अपॉन टी इंटू व्ही परपेंडिक्युलर म्हणजे काय असणार आहे, आर असणार आहे. रेडियस ऑफ सर्कल घ्यायची त्या काय ते. चला मी व्हॅल्यूज पुट करतो. किती, मास इज 6 × 10⁻24, 6 × 10⁻24 हे 2 × पाय मीन्स काय 3.14. रेडियस बघा आरचा स्क्वेअर झाला. रेडियस किती इथली 1.5 × 10⁻. आता इथं किलोमीटर आहेत बेटा, ह्याचे मीटर किती होतील, ह्याच्यात पुन्हा 3 पॉवर ॲड होत्याल. 8 आणि 3 किती होत्याल 11, म्हणजे 10⁻11. आणि ह्या आरचा स्क्वेअर, आर इंटू आर, आरचा स्क्वेअर करून टाकला मी इथं, डिवायडेड बाय टाइम पिरियड. बघा आता त्याचा किती टाइम पिरियड आहे, तर 3.14 × 10⁻7. हे 3.14 गेट कॅन्सल. काय काय शिल्लक राहतं आपण इथं बघू. हे 6 × इथले 2 आले, ह्या 1.5चा स्क्वेअर म्हणजे 1.5 × 1.5 आणि पॉवर बघा 10च्या इथं 24 आणि इथल्या किती येतील, इथं 11 × 2 22 पॉवर अशा आल्या तिथल्या. मग असं आले 10⁻, ह्या 22 असतील तर बघा किती, आणि डिवायडेड बाय 7. मग आता किती येतील, ह्या 11 2 22, 10⁻11 आहेत. तर 22 पॉवरमधून हे 7 गेलं, किंवा मी एकदा लिहितो हे 10⁻22 डिवायडेड बाय 10⁻7 असते. चला सिम्प्लिफाय कसं करतो मी, हे 15 2 30 झाले आणि हे 15 सखी 90 झाले. गुणाकार सोपा आहे म्हणून मी ॲडजस्टमेंट केली. हे 9.0 आणि ह्या दोन्हीचा प्रॉडक्ट झाला 15 2 30, 3.0 आणि 10⁻. किती येतात बेटा बघा इथं. आता हे 22 मधून 7 गेले, किती राहतील 15. मग 24 आणि 15 किती पॉवर येऊ शकतात बघा इथं. 24 आणि 15 मला वाटतंय हे 24 आणि 15 हे 24 + 15 आणि हे 39 आहे, त्या 10⁻39 एवढ्या पॉवर आले तर शिल्लक राहिल्या. मग मी याला असं लिहितो 27 × 10⁻39 म्हणजे किती, एल इज इक्वल टू 2.7 10⁻40 हे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद. चेक करा एखादा ऑप्शन आहे का, तर मला वाटतं याचा ऑप्शन आहे बघा असं, डी ऑप्शन करेक्ट आहे 10⁻40. ठीक आहे, स्क्रीनवर तुम्हाला प्रॉब्लेम आहे, मॅच करा डी प्रॉब्लेम, डी ऑप्शन असंच आहे का ते येते. चला आता आणखीन मी स्क्रीनवरती तुमच्यासाठी पुढचा प्रॉब्लेम घेऊन येलोय. बघा पुढचा प्रॉब्लेम काय म्हणत आहे ते पुढच्या प्रॉब्लेमकडे लक्ष द्या. मी हे कॅन्सल करेपर्यंत तुम्हाला काय करायचं बेटा, गिवन डाटा नोट करायचा आहे आणि प्रयत्न करायचं तुम्हाला सॉल्व करता येते का. पुढचा 4th प्रॉब्लेम बघा आता तुमच्यासाठी काय म्हणते, पोझिशन ऑफ पार्टिकल इज गिवन बाय. बघा पार्टिकलची पोझिशन गिवन आहे बेटा तुम्हाला काय, आर बार इज इक्वल टू हे आय कॅप प्लस 2j कॅप मायनस के कॅप आणि लिनियर मोमेंटम दिलंय त्याचं हे पी बार इज इक्वल टू किती दिलंय 3i कॅप प्लस 4j कॅप मायनस 2k कॅप एवढं दिलेलं आहे. द अँग्युलर मोमेंटम इज परपेंडिक्युलर टू. अँग्युलर मोमेंटम कुणाला परपेंडिक्युलर असेल म्हणतंय. ह्याला कसं सॉल्व्ह करणार बेटा, आपल्याकडे आहे काय एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. हा फॉर्म यूज करावा लागेल कारण हे वेक्टर फॉर्म मध्ये गिवन आहे. ह्याला कसं सॉल्व्ह करतो बेटा आपण, हे आय जे के कसं घेतो, इथे घेताना हे आर एक्स हे आर वाय हे आर झेड प्लस
हे px py आणि pz. चला आता याला हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचा आहे. कसं सॉल्व करता येईल, मी आधी याच्या व्हॅल्यूज पुट करतो. कसे, हे आय जे आणि के कॅप, आणि बघा आता आर एक्स आर वाय आणि आर झेडच्या व्हॅल्यूज मी कशा गेलोय त्याच्याकडे लक्ष द्या सर्वजण. आरमध्ये काय आहेत 1 2 आणि -1, 1 2 -1. हे आरचे आय जे केचे कोइफिशियंट घेतले तसेच इथं 3 4 आणि -2. चला आता याला व्यवस्थित सॉल्व करायचं. कसं सॉल्व करतो रे आपण, हा आय कॅप घेतो इन ब्रॅकेट. कसं सॉल्व करायचं, डिटर्मिनंट सॉल्व करायला हा क्रॉस प्रॉडक्ट घेतो. 2 × 2 -4, 4 इंटू काय -4 इंटू -1 -4 असे आले मायनस जे कॅप. चला आता जेला पण आपण तसंच सॉल्व करतो. कसं सॉल्व करायला बघा, जे साठी हा आडवा रो आणि उभा कॉलम सोडून द्या. 1 इंटू -2 -2 -3 इंटू -1 काय आले -3 आले. परत प्लस हे के कॅप आलं इन ब्रॅकेट. चला के साठी आता हा रो आणि हा कॉलम सोडून द्या. 4 इंटू 4 4 -3 इंटू 6 3 × 2 6 आले. चला मी याला सिम्प्लिफाय करतो. काय काय आले, मायनस मायनस प्लस, +4 -4 0, म्हणजे काय आले इथं 0 आय कॅप. इथले बघा इथं मायनस मायनस +3 -2 म्हणजे काय 1 आले, आणि 1चे म्हणजे मायनस जे कॅप आला, आणि इथं 4 -6 म्हणजे -2 के कॅप असं आलं. हा कोण झाला बेटा, एल बार असा झाला. मग आता एल बार कसा दिसायला आहे, याच्यातून आय व्हॅनिश होईल. आपण जर का याला असं काढलं, बघ हा के प्लस आहे, सॉरी मायनसच आहे. हा चला मायनस कॉमन काढला तर येईल जे कॅप +2 के कॅप असा हा फॉर्म आला. मग जर एल बार असा मिळत असेल बेटा, याच्यातून कोण नाही, आय कॅप नाही, म्हणजे युनिट वेक्टर आला एक्स ॲक्सिस नाही, म्हणजे हा वेक्टर कुठे रे, एक्स ॲक्सिस नाही म्हणजे वाय झेड प्लेनमध्ये लक्षात ठेवायचं. मग वाय झेड प्लेनमध्ये असेल तर जे आणि के आलेत, म्हणजे जे कुठे युनिट वेक्टर आला वाय ॲक्सिस, के असते झेड ॲक्सिस, म्हणजे याचा अर्थ हा कुठे वाय झेड प्लेनमध्ये वेक्टर आहे, म्हणजे कुणाला परपेंडिक्युलर झाला बेटा, एक्स ॲक्सिसला. म्हणून आपण असं म्हणतो एल बार इज परपेंडिक्युलर टू, कुणाला असाय पाहिजे तर एक्स ॲक्सिस परपेंडिक्युलर असावा. ठीक आहे, तर आपल्याला हे असं निवडावं लागेल, परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस असेल. म्हणून बघा कोणता ऑप्शन बरोबर आहे, तर ए ऑप्शन करेक्ट आहे आपलं, परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस. बघा आणखीन पुढचा प्रॉब्लेम बघा बेटा, स्क्रीनवरती तुमच्यासाठी प्रॉब्लेम आहे. तुम्हाला तोपर्यंत गिवन नोट करायचं आहे जोपर्यंत मी हे रब करत नाही, आणि सॉल्व करायचा प्रयत्न करायचा. बघा 5th प्रॉब्लेम काय म्हणायला लागला आपला, त्या पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊ. काय म्हणणं आहे त्याचं, अ पार्टिकल ऑफ मास 2 kg is located at position, बघा काय पोझिशन आहे, आर बार इज इक्वल टू दिस काय आय कॅप प्लस जे कॅप मीटर, हॅज अ वेलॉसिटी गिवन आहे आपल्याला, व्ही बार इज इक्वल टू 2 आय कॅप -2 जे कॅप प्लस 2 के कॅप मीटर पर सेकंद, एवढी वेलॉसिटी त्याची. आणि कॅल्क्युलेट करायचं आपल्याला अँग्युलर मोमेंटम. कसं कॅल्क्युलेट करता येईल अँग्युलर मोमेंटम, एल बार इज इक्वल टू, बघा काय असते, इट इज गिवन बाय दिस आर बार क्रॉस पी बार, असं काढू शकतो आपण. म्हणजेच काय असते, आर बार इंटू हे एम इंटू व्ही बार असं लिहिता येईल. सो एम इंटू आर बार क्रॉस व्ही बार असं लिहिता येऊ शकतंय. मग आता परत आपण आताशी जसा डिटर्मिनंट सॉल्व केला बेटा, तसा हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. कसा करता येऊ शकतो, एम ॲज इट इज, याला मला असं लिहिता येईल आय कॅप जे कॅप के कॅप, याच्यामध्ये काय लिहू शकतो, आर एक्स आर वाय आर झेड, परत हे व्ही एक्स व्ही वाय आणि व्ही झेड. चला मी याला सॉल्व करायचा प्रयत्न करतो. हे एल बार इज इक्वल टू कसं येऊ शकतं हे, तर मी आता ह्याच्यात व्हॅल्यूज पुट करतो, आय कॅप जे कॅप के कॅप, आणि बघा आर एक्स आर वाय आर झेड किती, इथं आय सोबत 1 आहे, जे सोबत 1 आहे, आणि के नाही म्हणजे 0. तसंच व्हीला किती इथे 2 -2 आणि +2 असे घेऊन टाकले बेटा. ठीक आहे, चला आता याला परत मग सारखं सॉल्व करू आपण. काय सॉल्व करायचं आहे, एम किती, हे एम ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये मी कसं सॉल्व करतो बघा, हे आय कॅप इंटू
आय कॅप म्हणजे हा रो आणि हा कॉलम सोडा, 1 इंटू 2 2 मायनस 2 इंटू 0 0 असतील मायनस जे कॅप इन ब्रॅकेट काय येऊ शकतंय, जे साठी पुन्हा हा रो आणि उभा कॉलम सोडून द्या, काय येईल 1 इंटू 2 हा प्रॉडक्ट घ्यावा लागेल, किती येतील 2 मायनस 2 इंटू 0 0 प्लस के कॅप आणि काय ब्रॅकेटमध्ये येईल बघा, के साठी आता तुम्हाला काय सोडून द्यायचं आहे, हा उभा कॉलम आणि आडवा रो म्हणजे 1 इंटू -2 मायनस हे 2 इंटू 1 किती येतील -2 येतील आणि इथं हे ब्रॅकेट क्लोज. चला मी वेक्टर इथं लिहितो आता, आय हे किती झाले 0 आय कॅप, हे किती झाले -2j कॅप आणि हे मायनस मायनस -4k कॅप असा वेक्टर आला. आणि मी जर एम मास किती गिवन आहे बघा, मास किती गिवन आहे त्याच्यामध्ये, पार्टिकल ऑफ मास 2 kg, इथं मास इज गिवन, इट इज किती 2 kg. बेटा मी इथं त्याची व्हॅल्यू पुट करतो 2, काय आले -2j -4 सॉरी हे किती 2i कॅप इथे असं आलं, हे 2i कॅप -2j कॅप -4k कॅप आणि याला जर मल्टिप्लाय केलं तर काय येईल 4i कॅप -4j कॅप -8k कॅप असा हा एल बार आला. आता बेटा नीट बघतो, प्रश्नात तुला काय विचारलेलं आहे, इट्स अँग्युलर मोमेंटम अबाउट झेड ॲक्सिस काढा म्हणत आहे, लक्षात घ्या. बघा आता झेड ॲक्सिसच्या अबाउट अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, ह्या अँग्युलर मोमेंटमचा फक्त झेडच्या अलॉंग कंपोनंट काढायचा, क्लिअरली आपल्याला कळायला आहे तो किती -8. म्हणून आपलं आन्सर शुड बी काय, झेड ॲक्सिसच्या अबाउट अँग्युलर मोमेंटम किती असेल तर -8 एवढा असायला पाहिजे. ठीक आहे. प्रॉब्लेम स्क्रीनवरती तुम्हाला दिसायला आहे, हा खास करून जेईचा प्रॉब्लेम आहे. जेईचं आवडतं काम असतं बेटा काय असतं, कॉम्बिनेशन ऑफ चॅप्टर्स करायचे, 2 किंवा 3 चॅप्टरला ते एकत्रित करतात आणि एकत्रित करून त्याच्यावर एमसीक्यू विचारतात. आता हा पुढचा जो एमसीक्यू आहे आपला असाच एमसीक्यू आहे, विच इज कॉम्बिनेशन ऑफ प्रोजेक्टाइल मोशन अँड रोटेशनल मोशन. याच्यामध्ये 2 चॅप्टरचं कॉम्बिनेशन आहे. बघा स्क्रीनवरती तुम्हाला तो एमसीक्यू दिसायला आहे. काय म्हणणं एमसीक्यूचं, द पार्टिकल ऑफ मास m इज प्रोजेक्टेड विथ वेलॉसिटी v, म्हणजे वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन v म्हणताय, making an angle of 45 degree, angle of projection given at 45 चा, with the horizontal, the magnitude of angular momentum of projectile about the point of projection when the particle is at height, its maximum height h is म्हणताय. बघा कसा प्रॉब्लेम आहे, हे असं म्हणाले एक प्रोजेक्टाईल आहे आणि तो असा प्रोजेक्ट केला एअर मध्ये आणि काय काढा म्हणते ते आपल्याला, वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन आहे v गिवन आहे, इथं अँगल ऑफ प्रोजेक्शन थीटा गिवन आहे आणि ते म्हणजे त्या हायेस्ट पॉइंटला गेला असता त्याचं इथं अँग्युलर मोमेंटम काढा. हायेस्ट पॉइंटला त्याची हाईट किती सांगितली बेटा, h एवढी सांगितली. मग चला आता आपल्याला काय करायचं बघा, विचार करा. प्रोजेक्टाइल मोशन थोडंसं आठवा, ह्या v ला आपण रिझॉल्व करू त्याचे 2 कंपोनंट, हा होता v cos 45 कारण थीटा किती दिलाय 45 असेल आणि हा असेल v sin 45. तुम्हाला माहिती बेटा प्रोजेक्टाइल मोशन मध्ये आपण स्टडी केलंय, हायेस्ट पोझिशनला गेलं की वर्टिकल कंपोनंट किती होतो त्याचा 0 बनतो आणि हा कंपोनंट इथं 0 झाल्यामुळे प्रोजेक्टाइल डाऊनवर्ड डायरेक्शनला यायला सुरुवात होतो. पण हॉरिझॉन्टल कंपोनंट मात्र काय रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट मोशन, किती तो v cos 45, म्हणजे इथं आला असतं त्याची वेलॉसिटी किती बघा, v इंटू cos 45 म्हणजे 1/√2 म्हणजे v/√2 ही झाली वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्टाइल ॲट हायेस्ट पोझिशन. आणि बघा आता अँग्युलर मोमेंटम काय सांगते आपल्याला, L इज इक्वल टू mv इंटू r परपेंडिक्युलर. बघा आता परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठे आहे, कुणाच्या अबाउट अँग्युलर मोमेंटम काढायचं, या पॉइंट O च्या. O पॉइंट कोण आहे बेटा, पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आहे. याच्या अबाउट जर अँग्युलर मोमेंटम काढायचं असेल तर बघा याच्यापासून परपेंडिक्युलर डिस्टन्स बघा, म्हणजे या हॉरिझॉन्टल पासून किती असेल h एवढं असेल, म्हणजे इथं r परपेंडिक्युलर आपल्याला h म्हणून घ्यावं लागेल. चला व्हॅल्यूज पुट करतो. हे मास, वेलॉसिटी किती बघा, त्याची वेलॉसिटी किती v cos 45 तिथं हायेस्ट पॉइंटला मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स किती h आहे आणि तुम्हाला माहिती cos 45 ची व्हॅल्यू किती असते, cos 45 इज 1/√2 असेल, म्हणून आपला अँग्युलर मोमेंटम किती यावं mvh/√2. बघा आपला एखादा ऑप्शन असा आहे का,
तर मला वाटतं बी ऑप्शन गिवन आहे बेटा, mvh/√2 असं आहे. आता मला सांगा यांनी काय केलं या MCQ मध्ये, आहे 3 ओळीचाच, बट तुम्हाला 2 चॅप्टर रेडी करायचे. कोणते? प्रोजेक्टाईल मोशन मधलं एल आहे आणि इथला हा काही भाग आहे जो v cos 45 v sin 45 हा सगळा भाग कुठला आहे? प्रोजेक्टाईल मोशन मधला आहे. जेईचं हे आवडतं काम आहे बेटा, लक्षात घ्या, डिफरंट चॅप्टर कंबाईन करायचे. चला आता पुढचा MCQ बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसायला पुढचा MCQ, तोपर्यंत तुम्ही नोट करा आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बघा आता हा सुद्धा आत्ताच्याच MCQचं थोडंसं मॉडिफिकेशन आहे, थोडा भाग पुढे वाढवला त्याने. कसा ते बघा. आता हा पुढचा प्रॉब्लेम लक्षात घ्या तुम्ही. काय म्हणून येतो, अ पार्टिकल ऑफ मास m इज प्रोजेक्टेड विथ वेलोसिटी v at an angle theta with horizontal. Find its angular momentum about the point of projection when it is at highest point of its trajectory. बघा आत्ताचाच सेम MCQ आहे. काय म्हणते, एक प्रोजेक्टाईल असा प्रोजेक्ट केला म्हणते ते. बघा आता फक्त अँगल ऑफ प्रोजेक्शन गिवन आहे, वेलोसिटी v आणि हा थीटा दिलेला आहे, आणि इथं आला असता त्याचं काय काढा म्हणते, अँगुलर मोमेंटम काढा. फक्त आता डिफरन्स असा आहे, मगाशी सांगितलं होतं की हाईट h आहे आणि आता सांगितलं नाही त्याने की हाईट किती, आपण ती h मॅक्स म्हणू. आणि प्रोजेक्टाईल मोशनला काय सांगितलं बेटा, आठवा आपल्याला काय सांगितलंय, मॅक्सिमम हाईट काय असती, u² sin स्क्वेअर θ/2g. म्हणजे काय, u म्हणजे वेलोसिटी ऑफ प्रोजेक्शन, त्याला इथं काय लिहावं लागेल आपल्याला, v² असं लिहावं लागेल. ही झाली h मॅक्स. मग आताशी जे काम केलं बेटा पुन्हा तेच काम करायचं आपल्याला. कसं, L इज इक्वल टू mv r परपेंडिक्युलर. चला आता तुझ्या लक्षात आलं m v किती असणार आहे, इथं आला की बघा हायेस्ट पॉइंटला इथं वेलोसिटी त्याची किती असेल, v cos θ एवढी असेल. कारण इथला कोणता कंपोनेंट घेतला आपण, हॉरिझॉन्टल कंपोनेंट. वर्टिकल कंपोनेंट किती होता, v sin θ असा होता. चला आता मी व्हॅल्यूज पुट करतो. v किती बघा, v cos θ, आणि हा r परपेंडिक्युलर कसा घ्यायचा, तर मी इथं लिहून ठेवलाय. r परपेंडिक्युलर म्हणजे काय, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. प्रोजेक्टाईल मोशन आपल्याला सांगितलेलं बेटा हे h मॅक्स म्हणजे इथं काय म्हणून घ्या, r परपेंडिक्युलर म्हणून यूज करा. चला मी त्याची व्हॅल्यू इथं पुट करतो. काय असणार आहे, हे v² हे sin स्क्वेअर θ डिवाइडेड बाय काय इथं 2g असं घेतलं आपण. चला मग आता याला सॉल्व्ह करत असताना कसं सॉल्व्ह करतो आपण बघू. पुढचा भाग काय काय करता येऊ शकतं आपल्याला. आता इथे काय, m × v³ झाला, हा v³ इंटू हा sin स्क्वेअर θ इंटू cos θ/2g. मग बघा असं एखादं या टाईपचं ऑप्शन आहे का तिथं, तर मला वाटतं ए ऑप्शन आपलं असेल. या टाईपचं आलेलं आहे आपलं mv³ sin स्क्वेअर θ cos θ/2g, तर ए ऑप्शन विल बी करेक्ट. बघा भले हे 3 ओळीचेच MCQs आहेत, पण त्यावेळेस तुम्हाला सुचणं कठीण आहे, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स असंच का घ्यायचं. तर प्रोजेक्टाईल मोशन आपल्याला सांगितलं होतं, म्हणून हा जेई वाल्यांचे आवडते प्रश्न आहेत. कसे, 2 चॅप्टर कंबाईन करायचे आणि त्याच्यावर MCQ करायचा. चला आता आपण पुढच्या प्रॉब्लेम कडे जाऊ. पुढचा प्रॉब्लेम काय म्हणत आहे बघा, तुमच्यासाठी तो स्क्रीनवर तुम्हाला दिसायला. त्याचा गिवन डाटा नोट करा आणि याच्यासारखंच सोडवायचा प्रयत्न करा. सेम याच्यासारखा प्रॉब्लेम आहे, मला वाटतं की जेई 99चा का 92चा क्वेश्चन आहे काहीतरी, पाहूत असू द्या कधीचाही. जेईचा क्वेश्चन आहे, हे महत्वाचं आहे. बघा वाचूयात आपण. स्क्रीनवरती प्रॉब्लेम आहे तुमच्यासाठी. अ पार्टिकल ऑफ मास m इज प्रोजेक्टेड विथ वेलोसिटी v making an angle of 45 degree with the horizontal. The magnitude of angular momentum of projectile of particle about the point of projection when particle is at maximum height. बघा पार्टिकल कुठे, मॅक्सिमम हाईट ला म्हणते. पुन्हा हा आताचाच MCQ आहे, जशाला तसा काहीही चेंज नाही. फक्त तरी आता अँगल ऑफ प्रोजेक्शन गिवन आहे, θ इज इक्वल टू किती, 45 डिग्री. हा v आता बघितल्यासारखा आपला हा कोण असेल, v cos 45 असेल आणि हा असेल v sin 45 असेल. हायेस्ट पॉइंटला आला, इकडली वेलोसिटी v cos 45 असेल आणि हे मॅक्सिमम हाईट आताशी म्हटल्यासारखं h मॅक्स असेल. जो फॉर्म्युला आता लिहिता तेच काम आपल्याला परत करायचं बेटा. कसं, L इज इक्वल टू mv r परपेंडिक्युलर.
चला मी याच्यात कशा कशा व्हॅल्यू पुट करायला लागलं त्या लक्ष तुम्ही. m म्हणजे मास ॲज इट इज, इथं हायेस्ट आली असतं वेलोसिटी v cos 45 त्याची इनटू हे r परपेंडिक्युलर बघा कसं घ्यावं लागेल ते कसं घ्यायचंय. r परपेंडिक्युलर म्हणजे h max काय असते ते v स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा अपॉन 2g एवढं असतं. तर मी ती व्हॅल्यू इथं पुट करतो. काय येते v स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा अपॉन 2g. थीटा किती इथं 45 म्हणून बघा मी 45 पुट केलं. बघा पुढं मग काय येणार आहे आन्सर काढायला होतं आपण इथं किती आले हे m हा v चा स्क्वेअर आणि हा किती झाला क्यूब cos 45 म्हणजे 1/√2 sin स्क्वेअर 45 म्हणजे 1/√2 चा स्क्वेअर झाला आणि होल डिवाइडेड बाय 2g असं येईल. चला आता याला सिम्प्लिफाय केल्यास काय काय मिळू शकतं हे mv³ इनटू हे 1/√2 इनटू 1/2 आणि डिवाइडेड बाय 2g आणि भेटायला सिम्प्लिफाय केलं mv³ अपॉन 2 इंटू 2 4√2g असं आपलं हे अँग्युलर मोमेंटम यायला पाहिजे. तर बाळांनो लास्टचे तिन्ही आपण एमसीक्यू जे पाहिले ते कसे होते कॉम्बिनेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम अँड प्रोजेक्टाइल मोशन. ठीक आहे बाळांनो. तर आज आपण पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम काढलं पॉइंट मासचं. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचंय रिजिड बॉडी जी काही ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती रोटेट होत असेल त्याचा अँग्युलर मोमेंटम काढायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाळांनो. राहिलेला भाग म्हणजे रिजिड बॉडीचं अँग्युलर मोमेंटम आपण उद्याच्या पिरियडमध्ये काढू. ठीक आहे बाळा.